नमस्कार, मी डॉक्टर वृषाली आदित्य प्रभावळे, MD होमिओपॅथ, अत्याद्री ऑर्थोपेडिक अँड होमिओपॅथिक सेंटर यांच्यातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. त्वचा आणि त्याच्यावर होणारे ताणाचे परिणाम याच्याबद्दल आपण आज बोलूयात. त्वचा हा सगळ्यात बाहेरचा संरक्षण देणारा अवयव आणि तितकाच तो संवेदनशील अवयव. आता बाहेरच्या घटकांचा आणि अंतर्घटकांचा म्हणजेच मनाचा किंवा ताणाचा स्किनवर म्हणजेच त्वचेवर खूप जास्त परिणाम होतो. तो कसा याच्याबद्दल अगदी छोटं एक्झाम्पल जे की आपण नेहमी मूवीजमध्ये किंवा सिरियल्समध्ये बघतो किंवा आम्हाला हे कंटिन्यू केसेसमध्ये दिसून येतं. नवीन अगदी प्रेमात पडलेली तरुण किंवा तरुणी, तेव्हा आलेला ग्लो किंवा दुसरीकडे अगदीच त्याच्या टोकाचं उदाहरण म्हणजे प्रेमामध्ये डिसअपॉइंट झालेले तरुण किंवा तरुणी आणि त्यांनी आलेलं नैराश्य. जर ह्या दोन गोष्टी तुम्ही एकमेकांसमोर ठेवल्यात तर तुम्हाला लक्षात येईल की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि निगेटिव्ह ॲटिट्यूड किंवा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस अँड निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस याच्यामुळे शरीरावर परिणाम होतात किंवा त्वचेवर परिणाम होतात. तसंच आता आपण वेगवेगळे आजारांबद्दल माहिती घेऊयात. पहिला आजार म्हणजे अगदी तरुणांमध्येच बघूयात, ते म्हणजे ॲक्ने किंवा पिंपल्स. ॲक्नेमध्ये तुम्हाला काय दिसून येतं तर फोड, चेहऱ्यावर लालसर असे फोड दिसून येतात. काहींमध्ये त्याच्यामध्ये पस फॉर्मेशन म्हणजेच येल्लोइश किंवा व्हाईटिश पू दिसून येतो, पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा. त्यासोबत वेदना देणारे हे फोड असतात. त्यासोबत काही पेशंट्समध्ये हे पिंपल्स किंवा फोड येऊन गेल्यानंतर खड्डे निर्माण होतात. हे झाले ॲक्नेबद्दलचे कंप्लेंट्स. हे कुठे दिसून येतात तर ते मानेवर, चेहऱ्यावर, कपाळावर, पाठीवर, काही मुलींना किंवा मुलांना हातावर, एवढा वाईड स्प्रेडमध्ये ॲक्ने तुम्हाला दिसून येतात. दुसरा आजार म्हणजे अर्टिकॅरिया. अर्टिकॅरिया म्हणजे काय तर गांधी येणं. आपल्या शरीरावर कोणत्या तरी घटकामुळे, जसं की मी एखादी गोष्ट खाल्ली आहे, फॉर एक्झाम्पल चिकन खाल्लं आणि मला अर्टिकॅरियल रॅश येते, असं खूप पेशंट येऊन सांगतात की मी हरभऱ्याची डाळ खाल्ली आणि मला रॅश आली. अर्टिकॅरियल रॅशमध्ये काय होतं तर गांधी दिसून येतात, लालसरपणा असतो, खूप प्रमाणात खाज आणि आग येते. याचं सगळ्यात मोठं किंवा जास्त त्रासदायक प्रकार म्हणजे अँजिओएडेमा, ज्याच्यामध्ये ओठ, डोळे ह्याची पण इन्व्हॉल्वमेंट असते. हा अर्टिकॅरियल रॅश शरीरावर कुठेही दिसून येते, पाय, हात. आता आपण जसं सांगितलं अँजिओएडेमामध्ये ओठ आणि डोळ्यांना पण सूज दिसून येते. अँजिओएडेमानंतर तिसरी गोष्ट म्हणजे ॲटोइम्यून डिसऑर्डरबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात. ॲटोइम्यून डिसऑर्डर म्हणजे काय तर आपलं शरीर आपल्याच शरीराविरुद्ध काम करायला लागतं. आपल्याच पेशी आपल्या पेशींविरुद्ध काम करतात. ठीक आहे, म्हणजे आपल्या मनामध्ये किती मोठं द्वंद्व असेल की ज्याच्यामुळे आपणच आपल्या विरुद्ध काम करतोय. अशी कुठली तरी गोष्ट जी मला पाहिजे परंतु मला मिळत नाही, किंवा अशी कुठली तरी गोष्ट की जी मला माझ्यातलीच आवडत नाही, याच्यामुळे ॲटोइम्यून डिसऑर्डर सुरू होतात. किंवा एखादी घटना जी खूप त्रासदायक आहे. मग आता त्यामध्ये कोणते प्रकार आहेत तर खूप जास्त तुम्हाला ओळखीचा असणारा व्हिटिलिगो. व्हिटिलिगो म्हणजे काय तर मराठीमध्ये कोड, ज्याच्यामध्ये पांढरे चट्टे किंवा पांढरे डाग दिसून येतात. ज्याचा त्रास जास्त जाणवत नाही पण त्याच्यामुळे आत्मविश्वासामध्ये पूर्ण कमतरता दिसून येते, अगदी न्यूनगंड निर्माण होतो. म्हणजे पेशंट, माझ्याकडे येणारा एक पेशंट होता जी ती मुलगी अगदी रिस्टपर्यंत ती पूर्ण कपडे घालत होती. का तर मला जे पांढरे डाग आहेत ते मला कोणाला दाखवायचे नाही, ते कोणाला दिसू नयेत, ज्याच्यामुळे मला खूप कमी किंवा सोसायटीमध्ये फिरताना त्रास होतोय. हा झाला व्हिटिलिगो. दुसरं म्हणजे लायकन प्लॅनस. लायकन प्लॅनसमध्ये काय होतं तर शरीरावर काळे चट्टे दिसून येतात. काळे चट्टे जे एलिव्हेटेड असतात आणि त्याच्यावर खूप खाज किंवा खूप जास्त प्रमाणात आग दिसून येते. आत्ता माझ्याकडे एक पेशंट आहे ज्याच्यामध्ये लायकन प्लॅनस आहे. अगदी वयस्कर आजोबा आहेत, 63 वर्षाचे आजोबा आहेत, परंतु लायकन प्लॅनस का सुरू झाला तर माझा मुलगा जो मोठा आहे त्याचं लग्न ठरत नाहीये आणि त्याला कुठली मुलगीच पसंत पडत नाहीये. पण लहान मुलगा तयार होता लग्नाला म्हणून त्याचं लग्न करून टाकलं. मग आता मोठा प्रश्न निर्माण झालाय की आता मोठ्याचं लग्न का राहिलं, लहान मुलाचं तुमच्या लग्न झालं. मग आता थोड्या दिवसांनी मोठा मुलगा वडिलांना आणि आईला हा ब्लेम करायला लागला की तुमच्यामुळे माझं लग्न झालेलं नाही. आणि मग मी गिल्टमध्ये गेलो
हे सांगणारे ते आजोबा आता सध्याला खूप खाज आणि खूप आग घेऊन माझ्याकडे येतात, पण औषधाने ते आत्ता पूर्णतः बरे आहेत. त्यांना कोणतीही खाज किंवा आग नाही. काळे चट्टे एलिव्हेटेड लिशन्स जे की खूप खाज खूप आग याने भरलेले असतात. ह्याचं प्रमाण कुठून दिसून येईल तर ते हात किंवा पाय कुठेही दिसून येतात. स्पेशली ते पायावर किंवा नडग्यांवर असे दिसून येतात. तिसरा म्हणजे सगळ्यांच्या ओळखीचा आपण खूप जास्त त्रासदायक असा आजार म्हणजे सोरायसिस. सोरायसिस दिवसेंदिवस वाढत चाललाय. जर तुम्ही त्याचं रिझन विचारलं तर डर्मॅटोलॉजिस्ट तुम्हाला एकच सांगतील, स्ट्रेस, ताण. दुसरी लिशन्स, कधीतरी कुठेतरी इंजुरी झाली आणि तुम्हाला मग आपल्याला नेहमीच लागतं म्हणून मग लागलं आणि सोरायसिस होतो का तर नाही. सोरायसिस कधी वाढतो? मला सोरायसिस आहे परंतु हा आधी अशा वेळेला वाढतो. कोणत्या वेळेला वाढतो? स्ट्रेस घेतला की वाढतो. अजून कुठल्या वेळेला वाढतो तर आता विंटर आहे आणि सगळ्या सोरायसिसवाल्या पेशंट्सला त्रास वाढलेला असतो. सोरायसिसचे टाईप्स कोणते तर अगदी खूप कॉमनली दिसून येणारा गटेट सोरायसिस, जो शरीरावर सगळीकडे रेडिश पॅच सिल्वरी पॅचमध्ये दिसून येतो. प्लॅक सोरायसिस, ज्याच्यामध्ये खरबडीत अशी त्वचा दिसून येते आणि ती पांढरे मोठे मोठे डाग दिसून येतात. तिसरा म्हणजे स्काल्प सोरायसिस. स्काल्प किंवा आपल्या स्काल्पचे जे हेअरलाईन्स आहेत तिथे तुम्हाला लिशन्स दिसून येतात. अगदी जे डोकं म्हणजे कोंडा किंवा प्लॅकनी भरलेलं असतं आणि पेशंट प्रचंड इरिटेट होतो, खूप आग होत असते, खूप इचिंग होत असते. असा झाला स्काल्प सोरायसिस. त्यानंतरचा आहे पुष्युलार सोरायसिस, ज्याच्यामध्ये पस फॉर्मेशन होतं आणि पेशंट झोपू सुद्धा शकत नाही. त्याच्या लिशन्समधून, छोट्या छोट्या लिशन्समधून पस किंवा पाणी आणि ब्लड वाहत असतं. म्हणजे जे कॉर्नर्स आहेत, एल्बो असू दे किंवा नी असू दे, याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पेन, खूप जास्त प्रमाणामध्ये पस, ब्लड आणि वॉटरी डिस्चार्ज होत असतो. पेशंटला खूप इचिंग आणि बर्निंग होत असते. हे झाले सोरायसिसचे टाईप्स, ज्याच्यामध्ये पेशंट स्वतःविरुद्ध लढतोय. आतमध्ये मनामध्ये खूप द्वंद्व सुरू आहे. मग हे द्वंद्व कोणतं, जे बोलताही येत नाहीये, ते समजून घेण्यासाठी आहोत आम्ही. होमिओपॅथीमध्ये काय आहे? होमिओपॅथी ही पॅथी मॅन ॲज अ होल हा कन्सेप्टला विचारात घेऊन मांडली गेलेली पॅथी आहे. याच्यामध्ये पर्सन नुसता आजार न समजून घेता मनुष्य हा जो व्यक्ती आहे तो काय आहे तो समजून घेतलं जातं. त्याचा स्वभाव काय आहे, त्याच्या शरीराचे गुणधर्म काय, त्याचा वातावरणातल्या कुठल्या घटकांनी कसा परिणाम त्याच्या शरीरावर होतो, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती, सर्व माहिती घेऊन त्यानुसार नैसर्गिकरित्या निर्माण केलेले मेडिसिन्स जे पोटंटाईज केलेले असतात ते दिले जातात. त्यामुळे मनामध्ये नेमकं कुठलं द्वंद्व आहे, कोणत्या सेन्सिटिव्हिटीमुळे पेशंट सफर झाला, त्याचं कॉज कोणतं ते शोधून योग्य औषध योग्य मात्रेत दिलं तर पेशंट पूर्णतः बरा होतो. या सर्व आजारांवर होमिओपॅथी खूप छान पद्धतीने काम करते आणि कम्प्लीट परमनंट क्युअर स्वीट पिलने देते. त्यामुळे भेटूयात अत्याद्री ऑर्थोपेडिक अँड होमिओपॅथिक सेंटरमध्ये. थँक्यू.